हाय फ्रेंड्स, शिका इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता टेन्स नंबर 10, तो म्हणजेच कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओवरती प्रॅक्टिस केली असेल. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. आणि आज आपण पाहणार आहोत टेन्स नंबर 11, तो म्हणजेच कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो चालू पूर्ण भूतकाळ. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर पाहूयात चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे काय. जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून ती क्रिया भूतकाळात एका विशिष्ट वेळी सुरू होऊन भूतकाळातच एका विशिष्ट वेळेपर्यंत होत होती असे समजते, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. बघा मित्रांनो, काय म्हटलं या वाक्यामध्ये, जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून ज्या वाक्यामध्ये जे क्रियापद दिलं आहे त्याच्यावरून भूतकाळातील एका विशिष्ट वेळी सुरू होऊन, म्हणजे त्या क्रियापदामधील जी क्रिया भूतकाळातील एका विशिष्ट वेळी सुरू होऊन भूतकाळातच एका विशिष्ट वेळेपर्यंत सुरू होती असे समजते. म्हणजेच एका विशिष्ट वेळी सुरू होऊन भूतकाळात एका विशिष्ट वेळेपर्यंत होत होती असे समजते, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स असतो किंवा चालू पूर्ण भूतकाळ असतो. किंवा तुम्ही त्याला असं पण म्हणू शकतात, इथं ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या, पासून प्लस त प्लस होती. हे काय आपलं, जेव्हा वाक्याच्या शेवटी असे सेंटेन्स येईल तेव्हा त्या वाक्याचा काळ हा कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स असेल, हा त्याचा. चला तर पाहूयात त्याचे काही फॉर्म्युलेज आणि त्या फॉर्म्युला जोडून आपण त्याचे मराठी सेंटेन्स पाहूयात आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहूयात. त्याचा पहिला फॉर्म्युला येईल सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. दुसरा फॉर्म्युला येईल सब्जेक्ट प्लस हॅड नॉट प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. तिसरा फॉर्म्युला येईल हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. आणि चौथा फॉर्म्युला कसा येईल हॅड नॉट प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. हे झाले त्याचे काही 4 फॉर्म्युलेज. त्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला पॉझिटिव्ह, दुसरा निगेटिव्ह आणि हे क्वेश्चन टाईप सेंटेन्स. ठीक आहे. पण याच्यावर आता पाहूयात काही एक्झाम्पल्स. आपल्याला माहिती आहे हॅडसाठी कोणताही रूल नाही आहे, आपण कोणत्याही कर्त्यासाठी हॅड वापरू शकतो. तर आपण पाहूयात त्याच्यावरती काही एक्झाम्पल्स. पहिले एक्झाम्पल घेऊयात. संकेत 10वी पासून अभ्यास करत होता. हे पहा, वाक्याच्या शेवटी काय येतोय, त होता आणि हे पासून त होता, म्हणजे काही काळापासून तो भूतकाळामध्ये अभ्यास करत होता. त्याच्या मराठीमध्ये कसं येणार, संकेत हा झाला त्याचा सब्जेक्ट, हा झाला ऑब्जेक्ट आणि हा झाला वर्ब. संकेत हॅड सब्जेक्ट हॅड बीन, संकेत हॅड बीन. आता अभ्यास करणे म्हणजे काय, स्टडिंग. संकेत हॅड बीन स्टडिंग.
संकेत अभ्यास करत होता, पण केव्हापासून? 10वीपासून. इथे काळ दर्शवतोय, म्हणजेच स्टडिंग फ्रॉम 10th स्टँडर्ड. ठीक आहे. त्याचं दुसरं सेंटेन्स कसं आहे ना, संकेत दहावीपासून अभ्यास करत नाही होता. त्याचं इंग्लिशमध्ये कसं येणार? संकेत had not been studying from 10th standard. ओके, हे बघा फॉर्म्युले पुढे समोर ठेवा. संकेत सब्जेक्ट हॅड नॉट प्लस बीन प्लस V1 प्लस ING. संकेत हॅड नॉट बीन स्टडिंग फ्रॉम 10th स्टँडर्ड. हे झाले त्याचे 2 सेंटेन्स. तिसरं सेंटेन्स पाहूयात. तिसरं सेंटेन्स कसं येणार? संकेत 10वीपासून अभ्यास करत होता का? हॅड संकेत been studying from 10th standard? क्वेश्चन मार्क. आणि चौथं सेंटेन्स कसं येणार? संकेत 10वीपासून अभ्यास करत नाही होता का? इंग्लिशमध्ये त्याचं कसं येणार? हॅड नॉट प्लस संकेत प्लस बीन प्लस V1 अभ्यास करणे स्टडिंग प्लस ING प्लस ऑब्जेक्ट फ्रॉम 10th स्टँडर्ड क्वेश्चन मार्क. आपण पाहूयात अजून एक एक्झाम्पल. मी एका वर्षापासून पुस्तक लिहित होतो. याचं मराठीमध्ये कसं येणार? सब्जेक्ट आय, नंतर काय येणार आहे? हॅड बीन, पुस्तक लिहिणे. आय हॅड बीन रायटिंग अ बुक. मी एका वर्षापासून पुस्तक लिहित होतो. आय हॅड बीन रायटिंग अ बुक फ्रॉम अ इयर. म्हणजेच मी एका वर्षापासून पुस्तक लिहित होतो. त्याचा दुसरा सेंटेन्स घेऊयात. मी एका वर्षापासून पुस्तक लिहित नाही होतो. I had not been writing a book from 1 year किंवा a year. त्याचं तिसरं सेंटेन्स तुम्हाला एक लिहायचं आहे होमवर्कमध्ये आणि चौथं सेंटेन्स पण तुम्हाला लिहायचं आहे होमवर्कमध्ये. जर तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटवर रिप्लाय देईल. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो प्रॅक्टिससाठी.
तो सकाळपासून पिक्चर बघत होता. किंवा चित्रपट. तो सकाळपासून चित्रपट बघत होता. त्याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं आहे आणि त्याची तुम्हाला पुढचे 3 हे झालं आणि पुढचे 3 सेंटेन्स असे 4 सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये बनवायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. टेन्स नंबर 12 कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स. त्यालाच आपण म्हणतो चालू पूर्ण भविष्यकाळ. तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही अडचणी असेल तर कमेंट करा आणि आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.